पहिला प्रश्न या ठिकाणी पेशीमधील टिंबटिंबांना पेशींचे ऊर्जा केंद्र असं पा म्हटलं जातं. पेशीमधील ऊर्जा केंद्र खालीलपैकी कशाला म्हटलं जातं? या ठिकाणी एकूण 30 प्रश्न असतील. याच्यामध्ये विज्ञानचे प्रश्न, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयीचे प्रश्न असतील. शेवटी या ठिकाणी किती स्कोर तुमचा येत आहे हे शेवटी पा सांगायचं आहे. पेशीमधील टिंबटिंबांना पेशींचे ऊर्जा केंद्र असं पा म्हटलं जातं. टेस्ट सीरीज में ऑल सब्जेक्ट रहेंगे. ऑल सब्जेक्ट आहेत पा. तर पा तंतुकणिका अगदी पा बरोबर. या ठिकाणी पेशीमधील ऊर्जा केंद्र हे तंतुकणिका असतात. प्रश्न पा पुढचा आहे. एलपीजी मध्ये टिंबटिंब हा घटक असतो. एलपीजी मध्ये या ठिकाणी कोणता घटक असतो? सब्जेक्ट कोणकोणते? तर पा सर्व सब्जेक्ट असतात. आपले जे पेपर असतात म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, त्यानंतर बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हे 5 विषय असतील आणि त्याच्यानंतर पेपर दुसऱ्यामध्ये मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र आणि गणित, विज्ञान. तर हे विषय तुम्हाला या टेस्टमध्ये असतील. सगळे या ठिकाणी विषय आहेत. तर एलपीजी मधील सगळ्यात महत्त्वाचे घटक कोणते यापैकी? तर पहा एलपीजी आपला जो गॅस असतो, एलपीजी गॅस आहे तर याच्यामध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन तर हे घटक असतात. लक्षात घ्यायचं आहे पहा, ब्युटेन आणि आयसोब्युटेन. प्रश्न पुढचा आहे पहा. प्रश्न क्रमांक 3. पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचं तापमान 0° पासून ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढले असतात. ते या ठिकाणी काय होतं? पाण्याचं असंगत आचरण म्हणजे पाण्याचं तापमान हे 0° सेल्सिअस पासून ते 4° पर्यंत वाढले असतात. ते काय या ठिकाणी होईल? या ठिकाणी तुमचे काही क्वेश्चन वगैरे असतील या ठिकाणी आपण शेवटी घेऊया. तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील आपण सगळे प्रश्न झाले की घेऊया. तर या ठिकाणी पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय? तर पाण्याचं तापमान जर या ठिकाणी 0° पासून 4° पर्यंत आपण वाढवलं किंवा त्या ठिकाणी वाढलं तर या ठिकाणी काय होतं ते आकुंचन पावतं. या ठिकाणी आकुंचन पावतं. पर्याय क्रमांक 1 आकुंचन पावते. हे असंगत आचरण आहे. या ठिकाणी प्रसरण पावत नाही तर आकुंचन पावते. प्रश्न पुढचा आहे प्रश्न 4. टिंबटिंब रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य करतात. खालीलपैकी काय हे रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य करतात? श्वेत रक्तकणिका, लसिका, लोहित रक्तकणिका की रक्तपट्टिका? प्रश्न क्रमांक 4. टिंबटिंब हे रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य करतात. तर रक्तपट्टिका. तर ज्या रक्तपट्टिका असतात त्या ठिकाणी रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं काम करतात. या ठिकाणी रक्त गोठण्याचं काम नाही तर रक्त गोठण्याचं जी काही प्रक्रिया असते ती सुरू करण्याचं काम हे रक्तपट्टिका करतात. प्रश्न पुढचा आहे स्पायरोगायराची प्रजनन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? तर स्पायरोगायराचं प्रजनन या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होतं? शाकीय व लैंगिक की यापैकी नाही? प्रश्न क्रमांक 5. तर व्हिडिओ लाईक करायचा आहे. लाईक करायचं, ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. तर स्पायरोगायराची जी प्रजनन पद्धती असते तर ती यापैकी शाकीय आणि लैंगिक या दोन्ही पद्धतीने या ठिकाणी त्याचं प्रजनन या ठिकाणी होत असतं, शाकीय आणि लैंगिक. प्रश्न पुढचा आहे असेच प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारले जातील. पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल? यापैकी खालीलपैकी कोण असे आहे की त्यांना अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल? प्रश्न क्रमांक 6. 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती, गरोदर स्त्री, शेतावर काम करणारी व्यक्ती की शास्त्रज्ञ यापैकी कोणाला जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल अन्नामधून? तर यापैकी अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज ही 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात तर त्यांना या ठिकाणी अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते. प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर पर्याय क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे. पुढीलपैकी कोणता रोग हा वंशागत नाही? वंशागत यापैकी कोणता रोग नाही? या ठिकाणी वंशागत उच्च रक्तदाब, मधुमेह, कुष्ठरोग वरीलपैकी ए आणि बी दोन्ही.
प्रश्न क्रमांक 7, वंशागत रोग खालीलपैकी कोणता आहे असा प्रश्न आहे या ठिकाणी. रोग वंशागत आहे. तर पहा यापैकी वंशागत जे रोग आहेत तर ते उच्च रक्तदाब आणि मधुमेह, तर हे या ठिकाणी वंशागत आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी ए आणि बी दोन्ही या ठिकाणी वंशागत आहेत. आणि वंशागत नाही असा जर प्रश्न असेल तर यापैकी कुष्ठरोग हा या ठिकाणी वंशागत नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक डी हे म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही रोग वंशागत आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 8 क्रमांकाचा प्रश्न, मानवी गलगंड टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे. मानवी गलगंड कशाशी संबंधित आहे खालीलपैकी? अन्नातील आयोडीनची कमतरता, औटोग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणं, रक्तामधील आयोडीनचं अतिवेगाने शोषण होणं, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 8, मानवी गलगंड कशाशी संबंधित आहे? तर मानवी गलगंड यापैकी वरीलपैकी सर्व बाबींशी संबंधित असतो. या ठिकाणी मानवी जो गलगंड आहे तर तो या ठिकाणी आयोडीनची जी कमतरता असते अन्नामधील तर त्याच्यामुळे या ठिकाणी हा रोग होतो. औटोग्रंथीचं या ठिकाणी जास्त वेगाने जर कार्य होत असेल तर या ठिकाणी हा रोग होत असतो. आणि रक्तामधील आयोडीनचं अतिवेगाने शोषण होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी हा गलगंड रोग होत असतो. म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी सर्व बाबी याच्याशी संबंधित आहेत. प्रश्न पुढचा आहे वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? वातानुकूलित जे यंत्र असतं, रेफ्रिजरेटर म्हणून आपण, किंवा या ठिकाणी जे फ्रीज वगैरे असतात, कूलर वगैरे असतात, तर यामध्ये खालीलपैकी प्रशीतक म्हणून काय वापरलं जातं? प्रशीतक कार्बन टेट्राक्लोराइड, मिथेन, क्लोरोफॉर्म, फ्रेऑन. प्रश्न क्रमांक 9, किंवा एसी मध्ये सुद्धा हा या ठिकाणी जो वायू आहे तो वापरला जातो. एसी असेल, रेफ्रिजरेटर असेल, म्हणजे थंड करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 9 वातानुकूलित जे यंत्र असतात त्याच्यामध्ये प्रशीतक म्हणून फ्रेऑनचा वापर केला जातो. लक्षात घ्यायचा आहे फ्रेऑन. पर्याय क्रमांक डी, फ्रेऑन. प्रश्न पुढचा आहे 10 क्रमांकाचा प्रश्न, मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? मध्यम तापमानावरती कोणतं संयुग या ठिकाणी तापवलं असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? या ठिकाणी थोडासा विचार करून उत्तर द्यायचे आहेत. बरेच जणांचं चुकत आहे उत्तर. मध्यम तापमानावरती खालीलपैकी कोणते संयुग हे तापवलं तर त्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? क्युप्रिक ऑक्साईड, मर्क्युरिक ऑक्साईड, झिंक ऑक्साईड की अल्युमिनियम ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 10, तापमान मध्यम आहे. मध्यम तापमानावरती यापैकी जर मर्क्युरिक ऑक्साईड हे तापवलं, या ठिकाणी तापमान मर्क्युरी असल्यामुळे या ठिकाणी जो ऑक्सिजन वायू आहे तो बाहेर टाकला जाईल. मर्क्युरिक ऑक्साईड हे मध्यम तापमानावरती तापवल्यानंतर. प्रश्न पुढचा आहे 11 क्रमांकाचा प्रश्न, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? ज्या तापमानास हवा ही बाष्पाने संतृप्त होत असते, बाष्पाने संतृप्त असणारी हवा म्हणजे खालीलपैकी काय? असं सुद्धा या ठिकाणी हा प्रश्न होऊ शकतो. किंवा ज्या तापमानास हवा ही बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास खालीलपैकी काय म्हटलं जातं? गोठणबिंदू, दवबिंदू, उत्कलनांक की द्रवणांक. प्रश्न क्रमांक 11, तर खूप महत्वाचे असे प्रश्न आहेत. तर ज्या तापमानात हवा ही बाष्पाने संतृप्त असते तर त्या तापमानास दवबिंदू असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक बी, दवबिंदू. प्रश्न पुढचा आहे भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? भारत सेवक समाज तर ही संस्था आहे. तर या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण? दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, बिपिनचंद्र पाल. भारत सेवक समाज. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोपाळ कृष्ण गोखले. तर गोपाळ कृष्ण गोखले हे भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. ऑप्शन बी. प्रश्न पुढचा
ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? ग्रँड ट्रंक हा जो मार्ग आहे, लक्षात घ्यायचा आहे पहा, ग्रँड ट्रंक तर हा कोणत्या शहरांना जोडला जातो? दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते कोलकाता, पुणे ते मुंबई, नाशिक ते सुरत. प्रश्न क्रमांक 13. ग्रँड ट्रंक हा जो मार्ग आहे तो कोणत्या शहरांना जोडला जातो? तर हा पहा दिल्ली ते कोलकाता, दिल्ली ते कोलकाता तर या दोन शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे पहा ग्रँड ट्रंक मार्ग. प्रश्न पुढचा आहे पहा 14वा प्रश्न. जातीभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी टिंबटिंब यांनी इसवी सन 1944 मध्ये समता मंच स्थापन केला. समता मंच स्थापन केला 1944 मध्ये. तर तो जातीभेद अस्पृश्यता निवारण्यासाठी केला. तर तो खालीलपैकी कोणी स्थापन केला? गोपाळकृष्ण गोखले, अॅनी बेजंट, महर्षी धोंडो केशव कर्वे, न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 14वा. जातीभेद आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी हा समता मंच स्थापन करण्यात आला होता 1944 मध्ये आणि हा स्थापन केला पहा महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवायचं आहे पहा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हा समता मंच 1944 मध्ये स्थापन केला होता. त्याचं काम होतं जातीभेद अस्पृश्यता निवारणे. प्रश्न पुढचा आहे पहा वेरूळ गावचे पाटीलकी टिंबटिंब भोसल्यांकडे होती. तर वेरूळ गावची जी काही पाटीलकी आहे ते खालीलपैकी कोणत्या भोसल्यांकडे होती? विठोजी राजे, मालोजी राजे, बाबाजी राजे, शहाजी राजे. प्रश्न 15वा. वेरूळ गावची पाटीलकी किंवा गावची पाटीलकी कोणत्या भोसल्यांकडे होती? तर पहा वेरूळ गावची पाटीलकी तर ही बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती. बाबाजीराजे भोसले शहाजीराजांचे वडील. प्रश्न पुढचा आहे पहा 16वा. पेमगिरी किल्ला कोठे आहे? पेमगिरी किल्ला या ठिकाणी खालीलपैकी कोठे आहे? पुणे, जुन्नर, ठाणे, कोकण. प्रश्न क्रमांक 16 पेमगिरी किल्ला. पण लाईक करायचं आहे, लाईक करायचे आहेत. प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर पण लाईक करायचं आहे आणि पण शेअर करायचं आहे. प्रश्न क्रमांक 16वा. पेमगिरी हा जो किल्ला आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा पेमगिरी हा किल्ला पहा जुन्नरला आहे. जर या ठिकाणी पहा जुन्नर हा ऑप्शन नसेल, जर या ठिकाणी पहा पुणे ऑप्शन असेल, ठाणे, कोकण दुसरा एक ऑप्शन असेल तर तुम्हाला पहा पुणे हा ऑप्शन द्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी जुन्नर हे जवळ आहे पहा पेमगिरी किल्ल्याच्या जवळ आहे. म्हणजे जुन्नरच्या जवळ पहा पेमगिरी किल्ला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा पहा पेमगिरी किल्ला कुठे आहे? तर पहा जुन्नर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 17वा आहे पहा झुंजार माचीवरून एकमेव खाली उतरण्यासाठीचा रस्ता खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावरती आहे? पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे पहा झुंजार माचीवरून एकमेव खाली उतरण्यासाठीचा रस्ता खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावरती आहे? रायगड, पेमगिरी, तोरणगड की कोंढाणा. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावरती हा रस्ता झुंजार माचीवरून खाली येतो? खाली किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी हा रस्ता एकमेव असा रस्ता आहे. प्रश्न क्रमांक 17. तर पहा या ठिकाणी झुंजार माचीवरून एकमेव खाली उतरण्यासाठी जो रस्ता आहे तर तो तोरणगड या किल्ल्यावरती आहे किंवा या ठिकाणी त्यालाच पहा तोरणा किल्ला आहे असं सुद्धा म्हणता येईल. तोरणा किल्ला किंवा तोरणगड किल्ला. तोरणावरती या ठिकाणी दोन माच्या आहेत. पण लक्षात घ्यायचं आहे पहा माच्या म्हणजे या ठिकाणी उतरता रस्ता आपण त्याला म्हणतो. तर या ठिकाणी ज्या काही दोन माच्या आहेत त्या ठिकाणी पहिली माची पहा झुंजार माची आणि दुसरी माची या ठिकाणी पहा बुधला माची. तर या दोन माच्या या ठिकाणी पहा या किल्ल्यावरती आहे तोरणा किल्ल्यावरती आणि त्याच्यापैकी जी झुंजार माची आहे तर याच्यावरून आपल्याला खाली या ठिकाणी उतरण्यासाठी एकमेव मार्ग आहे. प्रश्न पुढचा आहे 18वा. हंबीरराव मोहिते सेनापती तर रामचंद्र डबीर या ठिकाणी काय? सुमंत, मंत्री, सचिव, प्रधान. प्रश्न क्रमांक 18वा. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते तर रामचंद्र डबीर यापैकी काय होते? अशा प्रकारचा एक साधा सोपा प्रश्न आहे. झुंजार बुधला अगदी बरोबर. हंबीरराव मोहिते हे सेनापती तर रामचंद्र डबीर. प्रश्न क्रमांक 18वा. तर हे सुमंत होते. लक्षात घ्यायचं आहे पहा रामचंद्र डबीर हे पहा सुमंत होते. या ठिकाणी अष्टप्रधान मंडळावरती प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी पाहून घ्या अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांचं हे अष्टप्रधान मंडळ. प्रधानाचं नाव पहा मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते आणि त्यांचं काम होतं पहा राज्यकारभार चालवणं.
रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य होते, त्यांचं काम राज्याचा जमा खर्च पाहणं. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते, त्यांचं काम होतं सैन्याचं नेतृत्व करणं. मोरेश्वर पंडितराव होते, धर्माची कामं करण्याचं काम त्यांचं होतं. निराजीरावजी हे न्यायाधीश होते, न्यायदान करण्याचं काम त्यांचं होतं. अण्णाजी दत्तो सचिव, सरकारी आज्ञापत्र पाठवणं. दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे मंत्री होते, पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम ते करत. आणि रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते, परराज्यांशी संबंध ठेवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. तर हे शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं. आता याच्यामध्ये पंडितराव आणि न्यायाधीश, आता पंडितराव आणि न्यायाधीश कोण आहे तर मोरेश्वर पंडितराव आणि राजीरावजी. तर यांना जे कामं होती न्यायदान करणे आणि धर्माची कामं पाहणे, तर ही कामे असल्यामुळे यांना या ठिकाणी युद्धामध्ये जावं लागत नव्हतं, किंवा ज्यावेळेस लढाई वगैरे होत असे त्यावेळेस यांना जाण्याची आवश्यकता नव्हती. परंतु इतर जे काय प्रधान होते, म्हणजे प्रधान असेल, अमात्य, सेनापती, सचिव, मंत्री आणि सुमंत, तर यांना युद्धाला जावं लागायचं. या ठिकाणी मोरेश्वर पंडितराव म्हणजे पंडितराव आणि निराजीरावजी म्हणजे न्यायाधीश, तर यांना या ठिकाणी युद्धात जाण्याचं काम नव्हतं, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुढचा आहे धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत अशी शिकवण खालीलपैकी कोणी दिली नाही. प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवा, धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत अशी शिकवण खालीलपैकी कोणी दिली नाही असा प्रश्न आहे. या ठिकाणी रॉजर बेकन, हस, मार्टिन ल्युथर, इरॅस्मस या ठिकाणी कोणी दिली, असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला कोणी दिली नाही हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जर तुम्हाला माहिती असेल की कोणी दिली, तर या ठिकाणी कोणी दिली नाही याचं उत्तर तुम्हाला अचूक असं येणार आहे. प्रश्न क्रमांक 19. तर धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा या लोकांनी मानू नयेत अशी जी शिकवण आहे ती यापैकी हस, मार्टिन ल्युथर आणि इरॅस्मस तर या तिघांनी दिलेली होती, परंतु या ठिकाणी रॉजर बेकन यांनी ही दिलेली नव्हती. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक ए हे येणार आहे. रॉजर बेकन तर यांनी ही शिकवण दिलेली नाही. प्रश्न पुढचा आहे 20 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी किंग्सफोर्डच्या गाडीवरती बॉम्ब टाकला? किंग्सफोर्डच्या गाडीवरती खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी बॉम्ब टाकला? खुदीराम बोस, श्यामजी कृष्णा वर्मा, जितेंद्रनाथ बॅनर्जी, बरिंद्र कुमार घोष. मार्टिन ल्युथरने दिलेली होती मॅम. प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी किंग्सफोर्डच्या गाडीवरती बॉम्ब टाकला? तर यापैकी जे क्रांतिकारक आहेत यापैकी खुदीराम बोस तर यांनी या ठिकाणी किंग्सफोर्डच्या गाडीवरती बॉम्ब टाकला. पर्याय क्रमांक ए खुदीराम बोस लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुढचा आहे या ठिकाणी मोहनजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडलं आहे, तर तेथील जे स्नानकुंड आहे ते खालीलपैकी कोणत्या मापाचं होतं? तर मोहनजोदडो येथे एक प्रशस्त असं मोठं असं एक स्नानगृह सापडलेलं होतं, तर तेथे या ठिकाणी जे स्नानकुंड होतं तर ते कोणत्या मापाचं होतं? या ठिकाणी ऑप्शन आहेत 13 मीटर लांब, 6 मीटर रुंद, 3.5 मीटर खोल, 10 मीटर लांब, 5 मीटर रुंद, 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद, 2.5 मीटर खोल, 14 मीटर लांब, 8 मीटर रुंद की 4.5 मीटर खोल. प्रश्न क्रमांक 21. या ठिकाणी जे स्नानकुंड सापडलं ते कोणत्या मापाचं होतं? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक सी 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर खोल. तर एवढ्या मापाचं या ठिकाणी हे स्नानकुंड आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे माप लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? संकरित जात कोणती नाही? इंद्रायणी, जया, हंसा, हिरामोती. भाताची कोणती जात संकरित नाही अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर यापैकी हिरामोती ही भाताची जात संकरित नाही, बाकीच्या इंद्रायणी, जया आणि हंसा तर या संकरित जाती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 23 क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते? कोणती मृदा मोठ्या प्रमाणात आढळते किंवा विखुरलेली आढळते? महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये काळी, तांबडी, गाळाची, जांभी यापैकी कोणती माती या महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विखुरलेली पाहायला मिळते किंवा आढळते? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे.
तर या ठिकाणी याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 काळी मृदा. तर पहा काळी माती ही महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये पहा मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न पुढचा आहे पहा माथेरान हे कोणत्या वस्तीचं किंवा कशा स्वरूपाच्या वस्तीचं उदाहरण आहे? माथेरान डोंगरमाथा, जुळी, गोलाकार, रेषीय. तर पहा वस्त्यांचे प्रकार या ठिकाणी हा जर तुम्ही पहा घटक वाचला नसेल तो घटक तुम्ही रीड करा. माथेरान ही कोणत्या वस्तीचा प्रकार आहे? प्रश्न क्रमांक 24. तर जे माथेरान आहे तर ते पहा डोंगरमाथा या वस्तीचं उदाहरण आहे. या ठिकाणी डोंगरमाथा म्हणजे जे का डोंगर आहे त्या डोंगराच्या माथ्यावरती या वस्त्या आहेत. तर त्या ठिकाणी आपण डोंगरमाथा वस्ती अशा प्रकारचं त्याला स्वरूप असतं आणि माथेरान हे या डोंगरमाथा वस्तीचं उदाहरण आहे. प्रश्न पुढचा आहे पहा 25 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? गाळाच्या जमिनीशी कोणती संज्ञा या ठिकाणी संबंधित नाही? खादर, भांगर, भाबर, रेगोर. प्रश्न क्रमांक 25. पहा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही म्हणजे या ठिकाणी 3 ज्या संज्ञा आहेत त्या पहा गाळाच्या जमिनीशी संबंधित आहेत. एक त्याच्याशी संबंधित नाही. तर यापैकी पहा या ठिकाणी खादर, भांगर आणि भाबर तर या ज्या काही पहा प्रकार आहेत किंवा ज्या संज्ञा आहेत त्या गाळाच्या जमिनीशी संबंधित आहेत. परंतु रेगोर या ठिकाणी ही गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक डी रेगोर. प्रश्न पुढचा आहे पहा गुजरात राज्यातील गीर अभयारण्य टिंबटिंबसाठी राखून ठेवण्यात आले आहे. गुजरात राज्यामधील जे गीर अभयारण्य आहे ते कोणत्या प्राण्यासाठी पहा राखून ठेवण्यात आलं आहे? वाघ, हत्ती, सिंह, गेंडा. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या प्राण्यासाठी हे गीर अभयारण्य गुजरातमधील राखीव आहे? तर अभयारण्यावरती प्रश्न विचारले जातात. अभयारण्य या ठिकाणी रीड करायचे वाचायचे आहेत. कोणत्या प्राण्यासाठी कोणत्या पक्ष्यासाठी असतील तर ते सगळे व्यवस्थित पहा वाचा. प्रश्न क्रमांक 26. तर पहा सिंहासाठी या ठिकाणी गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे 27 क्रमांकाचा. रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? रेल्वेचे विद्युतीकरण करण्यामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. प्रश्न क्रमांक 27. इलेक्ट्रिकल रेल्वेमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर या ठिकाणी दुसरा क्रमांक या ठिकाणी भारताचा रेल्वे विद्युतीकरणामध्ये येतो. लक्षात घ्यायचं आहे पहा रेल्वे विद्युतीकरणामध्ये दुसरा क्रमांक भारताचा येतो. प्रश्न क्रमांक पुढचा 28वा. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? विधानसभेमध्ये जी मतदान प्रक्रिया होत असते त्यावेळेस जर समान मते पडली तर पहा शेवटची या ठिकाणी किंवा निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? मुख्यमंत्री, राज्यपाल, स्पीकर, उपमुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 28. तर पहा विधानसभेत जर समान मते पडले तर पहा निर्णायक मत देण्याचा अधिकार हा स्पीकरला असतो. लक्षात घ्यायचं आहे पहा स्पीकर. पर्याय क्रमांक सी स्पीकरला असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा 29 क्रमांकाचा. सामान्यपणे संघराज्य पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचं विधिमंडळ असतं? संघराज्य पद्धती तर याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं विधिमंडळ असतं? द्विगृही, एकगृही, बहुगृही यापैकी कोणतेही नाही. संकरित म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणूया त्याच्यावरती काहीतरी संशोधन वगैरे केलेलं असतं. तर अशा प्रकारचे संकरित जे गावरान असतं ते गावरान वेगळं आणि संकरित म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. प्रश्न क्रमांक 29. सामान्यपणे संघराज्य पद्धतीमध्ये यापैकी द्विगृही तर द्विगृही या पद्धतीचं विधिमंडळ असतं. द्विगृही. प्रश्न क्रमांक पुढचा शेवटचा प्रश्न आहे पहा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये यापैकी कोणती संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? सर्वात जास्त महत्व दिलेलं
पाहायला मिळतं. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा. तर पहा महत्वाचे हे प्रश्न होते, खूप महत्वाचे प्रश्न होते. तर पहा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पहा पेपर 1 मध्ये विचारले जातील. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी न्याय. पर्याय क्रमांक सी. तर पहा न्याय. तर पहा न्याय या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये सर्वात जास्त किंवा अग्रक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पण न्याय लक्षात ठेवायचा आहे. पण न्याय, समता नाही, स्वातंत्र्य नाही, बंधुभाव नाही, तर पण न्याय बाकीच्यांना सुद्धा पण देण्यात आलेला आहे, परंतु जो अग्रक्रम आहे तो पण न्याय या संकल्पनेला पण देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे एकूण 30 प्रश्न या ठिकाणी आपले पूर्ण झालेले आहेत. आता या ठिकाणी तुमचा स्कोर सांगायचा आहे.